संघर्ष केला पण त्यांचा फळ बी मिळाला बरं का. तर नमस्कार भावनो, मी तुमचा सर्वांचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, खूप दिवसानंतर म्हणजे जवळपास जेव्हा मी पहिल्यांदा स्टार्ट केलं होतं तेव्हाच नाही का मी लॉंग व्हिडिओ स्टार्ट केलं होतं. पण आजपासून माझी थोडीशी इच्छा होते लॉंग व्हिडिओ स्टार्ट करायची. कारण जे समजा मी त्याच्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही ते मला या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लवकर सबस्क्राईब करून घ्या. ओके. तर भाऊ ना, आताचा सध्याचा विषय असा आहे की काल रात्रीपासून ना खतरनाक पाऊस चालू आहे. आणि पावसामुळे नाही का मला सकाळी कॉलेजला पण जाता आलं नाही. कारण पाऊस पण चालू होता आणि असं नाही की मला पाऊस पाहून कंटाळा आला होता. मी सकाळी माझी सर्व तयारी पण केली होती, बॅग वगैरे पॅकिंग पण केली होती, सर्व काही करून मी घरी राहिलो. आणि त्याचं कारण म्हणजे एवढा पाऊस चालू होता ना सकाळी की त्याच्यामुळे मला जाताच आला नाही. आता घरी राहण्यापेक्षा म्हटलं तरी बाहेर जावं आणि तुम्हाला काहीतरी दाखव. त्याच कारणामुळे मी आणि माझा मित्र नाही का इकडं बाहेर आलोय थोडंसं. म्हणजे कसं तुम्हाला पण वातावरण पाहायला भेटेल आणि आम्हाला पण थोडंसं आमचं जे काही डिप्रेशन वगैरे टेन्शन वगैरे ते कमी होईल. हाच आपला उद्देश आहे बाहेर फिरायला येण्याचा. बघा वातावरण एकदम डेंजर झालेलं आहे. हा आपला मित्र आणि आपण आलेलो इकडं आपल्या कॉलेजच्याच मार्गाने आलेलो. शपथ सांगतो भावांनो, असलं पाऊस जर असलं ना तर आपल्याला नाही का चिखलदरा वगैरे कुठंच जायचं काम नाही आहे. कारण आमच्या गावात नाही का एवढं भारी वातावरण असते. समजा इथे जंगल आहे, इथे वावर वगैरे आहे, तिथं माळ आहे. आणि जर का आपल्याला जास्त मजा घ्यायची असेल तर तो जो माळ आहे ना तिथं जायचा आणि एकदम मजा येते. तिथं एकदम खतरनाक मजा येते. म्हणजे असं शब्दात पण सांगतात नाही. पण काय असते आताची जनरेशन आहे त्यांना नाही का बाहेर निघायचं कंटाळा येते. अशा पावसात नाही का ते समजा बाहेर फिरण्याऐवजी ते दुसरे काम करतात. जसे की व्हिडिओ गेम खेळणं हे ते त्यांना नाही का. आणि अजून त्यांच्या घरचे लोक पण त्यांच्यावर प्रेशर टाकतात की तुम्ही बाहेर फिरण्याऐवजी नाही का अभ्यास करा, हे करा ते करा. पण आता त्यांना कोण सांगणार की बाहेर फिरायला जो मज्जा आहे ना अशा वातावरणात ते घरात राहण्यात नाही आहे. आता ते तर मला तर कळते, आता बाकीच्यांना कळते नाही ते तर मला माहिती नाही. पण बाकीचं सर्व सोडा, बाकीच्यांना जाऊ द्या. फक्त मी एकटा जरी असलो ना तरी पण मला काही फरक पडणार नाही. बघा वातावरण किती डेंजर झालेलं आहे इथून. मागच्या वेळेस जेव्हा मी ब्लॉग काढायचो ना तेव्हा ना हा रोड बनायला सुरुवात होती. त्याच्यामुळे नाही का मी या रोडवर कित्येकदा पडलो असेल. तर भावनो, आता तुम्हाला वातावरण असलं भारी वातावरण झालंय ना इथं. बघा तुम्ही एकदा निवांतपैकी सगळीकडे हिरवं झालेलं आहे. असला रोड आणि असलं वातावरण म्हणजे जन्नतपेक्षा कमी नाही. कारण मागच्या वर्षी भाई एवढं खतरनाक रोड होता ना, कमीत कमी 500 मीटर चालायचं आणि गाडीवरून पडायचं. या रोडची खासियत होती मागच्या वर्षी. आता एकदम खतरनाक आहे. एकदा जर गाडीला किक मारली तर कुठंच ब्रेक लावायचं काम नाही आहे. तसला भारी रोड झालेला आहे. ते म्हणतात ना जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपल्याला झिजावं लागतं. तसंच काय विषय आहे. जोपर्यंत हा रोड बनला नाही ना तोपर्यंत म्हणजे खतरनाक संघर्ष करावा लागला आम्हाला या रोडचा. कारण आमचे जे प्रत्येक काम आहे याच रोडवर आम्हाला जायचं काम पडलं. हां, पण आता एकदम भारी झालंय. संघर्ष केला पण त्यांचा फळ बी मिळाला बरं का. आणि असाच एक दिवस येईल आपण जो आता संघर्ष करतोय ना त्याचं फळ आपल्याला एक दिवस एवढा गोड असेल, एवढा गोड फळ मिळेल आपल्याला त्याचं की भाई त्याच्या पुढं ना एकदम जेवढे पण स्वीट पदार्थ आहेत ना ते पण फेल, एकदम गुलाबजाम पण फेल असणार त्याच्या पुढे. तर भावनो, आता नाही का मी घरी पोहोचलेलो आहे. पण पावसामुळे नाही का मी सर्व ओलं झालो होतो. त्याच्यामुळे आता कपडे वगैरे चेंज केलेले आहे. आता मी आता लाईट पण आलेली आहे. आता नाही का आपण फोन चार्जिंगला लावू आणि मग त्याच्यानंतर भेटू ठीक 10 मिनिटानंतर. नाही तर भावनो, आता नाही का मी वावरात आलेलो आहे. कारण आम्हाला लावायचे होते 2-3 झाडं. आता एक तर लावणं झालंय. आता नाही का एक बाकी आहे. आता 5 मिनिटं थांबा, तो पण लावतो आणि तुम्हाला दाखवतो. ओके. तर भावनो, आता दुसरं झाड पण लावणं झालेलं आहे. बघा, दाखव रे. मस्त आहे ना मंडळी. चला आता दोन्ही झाड लावणं झालेलं आहे.
आता निघूया घरी, कारण वातावरण थोडंसं कडक झालेलं आहे. म्हणजे कधी पाऊस येईल याचं काहीच सांगता येत नाही. चला रे चला चला पोट्टे हो, आता जाऊया घरी निवांतपैकी. आणि मी काय म्हणतो, आजच्या ब्लॉगचा शेवटनं इथेच करून टाकू. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा ब्लॉग कसा आवडला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.